सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर फिफ्थ प्रॉब्लेम. आता बघा पाचवा प्रॉब्लेमही तशाच प्रकारचा आहे. तर इथे दिलेला आहे 2x² - 2x + 1/2 = 0. तर सर्वात अगोदर काय करायचं, क्वेश्चनला पाहून घ्यायचं. क्वेश्चनला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की इथं 1/2 आहे. तर 1/2 आहे म्हणजे आपण हा काय करू, त्याला 2 ने जर आपण मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला तर हा 2 कॅन्सल होतो इथला. सो आपण पहिले काय करणार, इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. सो मल्टिप्लाय बाय 2. जर आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय येतं बघा, 2 2 जा 4x² बनेल इथे, मायनस 2 2 जा 4x येईल, प्लस 1/2 आणि 2 इथे कॅन्सल होईल. सो इथे राहील फक्त 1 = 0. तर अशा प्रकारे इक्वेशन बनते जर आपण याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर. आता बघा हे झालेलं आहे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जसं की आपण मागील एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं. तर आता इथे आपण काय करणार, बाय फॅक्टरायझेशन मेथड याला आपल्याला सोडवायचंय. सो फॅक्टरायझेशन म्हणजे काय करतो आपण, लास्ट टर्मने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करतो. सो 1 × 4, सो इट विल बिकम 4, आणि 4 चे असे फॅक्टर पाडा की आन्सर आलं पाहिजे -4. सो बघा 2 2 जा 4. सो आता इथे लिहितो मी 2 2 जा 4, पण बघा इथे मायनस साइन आहे. सो इथे मायनस मायनस इट विल बिकम प्लस, आणि 2 आणि 2 इथे बनतील 4. पण इथे 4 सोबत x आहे. सो मी इथे लिहिणार -2x -2x, म्हणजे -2x -2x इक्वल्स टू काय होते, -4x होते. म्हणजे आता मी -4x च्या जागेवर ही पूर्ण टर्म ठेवू शकतो. सो आता मी इथे -4x च्या जागेवर ही टर्म ठेवणार. सो 4x² -2x -2x + 1 = 0. सो अशा प्रकारे आपल्याला इथे इक्वेशन मिळते. आता हे इक्वेशन मिळाल्यानंतर बघा इथे काय करतो आपण, पेयर्स पाडत असतो यांच्या. सो आता इथे पहिली ही एक पेयर झाली आपली, आणि दुसरी पेयर त्याच्या बाजूची. ठीक आहे. तर आता या पेयर मध्ये कॉमन काय निघते बघा, बाहेर कॉमन काय निघेल याच्यामध्ये, या दोघांमध्ये कॉमन आहे x, बरोबर आहे, आणि 2 सुद्धा काढू शकतो. सो 2x इज अ कॉमन. तर ब्रॅकेट मध्ये काय उरणार बघा, 2x ने कितीला मल्टिप्लाय केलं की 4x² येतो. सो 2x ने 2x ला जर मल्टिप्लाय केलं तर 4x² येतो, हे आपल्याला माहित आहे, म्हणून आपण हे लिहून घेणार. त्यानंतर मायनस, सो आता इथे -2x ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 2x येईल. 2x 1 जा 2x, सो आता इथे मी लिहिणार 1. तर झालं, अशा प्रकारे आपण हे कॉमन काढलं. सिमिलरली दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा काय कॉमन निघतंय, आणि आपल्याला माहित आहे की ह्या ब्रॅकेटच्या इक्वलच आपला सेकंड ब्रॅकेट येणार. सो आपण इथे फक्त काय करू शकतो, -1 कॉमन जर काढला तर 2x - 1 ॲज इट इज तयार होतो. आणि नेहमी लक्षात ठेवा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम असणार. जर हे दोन ब्रॅकेट तुमचे वेगवेगळे आले तर याचा अर्थ तुमचं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. सो याला आपण इथे कॅल्क्युलेशन चेक करून परत लिहू शकतो. त्यानंतर बघा आता बाहेरच्या संख्या आपण एका ब्रॅकेटमध्ये ठेवणार. सो 2x - 1, आणि दुसरं ब्रॅकेट या दोघांमध्ये कॉमन घेणार, 2x - 1 = 0. सो अशा प्रकारे आपल्याला हे दोन ब्रॅकेट इक्वल टू केलाच नव्हता की, सो अशा प्रकारे आपल्याला हे दोन ब्रॅकेट इथे इक्वल टू 0 मिळतात. आता यामध्ये बघा आपण सेपरेट करून घेऊ. 2x - 1 = 0 होईल, और 2x - 1 = 0 होईल. म्हणजे एकतर ही सम इक्वल टू 0 किंवा ही टर्म इक्वल टू 0. सो आता इथे काय येईल बघा, 2x = -1 इकडे गेला की +1. सो इथे काय होईल, x = हा 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला की डिवाइड मध्ये. सो x ची किंमत मिळाली 1/2. त्यानंतर इथे काय होईल बघा, इथे पण सेम टर्म आहे म्हणून इथेही तेच होईल. 2x = 1 आणि x = 1/2. तर आपल्याला दोन रूट्स मिळालेले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, जे आहेत 1/2 आणि 1/2. सो आता बघू आपण आपला 6 प्रॉब्लेम. आता 6 प्रॉब्लेम मध्ये बघा काय दिलंय, 6x - 2x = 1. सो आता या इक्वेशनला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून घेऊ जनरल फॉर्म मध्ये. सो बघा ते जनरल फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय होईल, 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होते, सॉरी x ने मल्टिप्लाय करणार आपण या पूर्ण याला. सो इथे होईल मल्टिप्लाय बाय x. ठीक आहे, x ने आपण पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. सो इथे बनेल 6x² येऊन जाईल x ने मल्टिप्लाय केल्यावर, मायनस इथला x कॅन्सल होऊन जाईल. सो इथे येईल 2 = 1 × x 1x. राईट, इतकं तुमच्या लक्षात आलं. आता आपण काय करूया, जनरल फॉर्म मध्ये मांडून घेऊ, म्हणजे हा x ची टर्म इकडे घेऊन जाऊ. सो 6x² - x - 2 = 0. तर अशा प्रकारे हे इक्वेशन आपलं तयार होते. सो आता या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू बाय फॅक्टरायझेशन मेथड. सो 2 × 6,
2 ने जर आपण 6 ला मल्टिप्लाय केलं तर 2 ने 6 ला केल्यावर बेस अखा 12. सो आता 12चे असे फॅक्टर पाडा की तुमचं आन्सर आलं पाहिजे -1. आता 12चे असे कोणते फॅक्टर आहेत ज्याचे जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर आन्सर 1 येतं. 3 4 जा 12. सो आपण असं काढू शकतो. आता इथे जर मी लिहिलं 3 आणि 4 जा 12, पण इथे बघा मायनस साईन पाहिजे म्हणून मोठ्या संख्येचं साईन लागेल मायनस आणि छोट्या संख्येचा प्लस. सो मायनस प्लस मायनस आणि 4 मधून 3 गेले आन्सर येते 1. पण बघा इथे x आहे सो आपण इथे x लिहिणार म्हणजे इथं -1x असा आन्सर येईल तुमचं. समजलं? सो आता इथे काय नाही म्हणजे 1 आहे. तर आता बघा या 1x च्या जागेवर आपण 3x - 4x लिहू शकतो. सो 6x² प्लस 3x -4x इक्वल्स -2 इक्वल्स टू 0. तर अशा प्रकारे इक्वेशन बनते. आता यामध्ये पेयर्स दोन्हीमध्ये आपण पेयर पाडू शकतो. आता पेयर पाडल्यानंतर बघा काय कॉमन निघते या दोघांमध्ये. इथे 6x² आहे, इथे 3x आहे. सो दोघांमध्ये x कॉमन आहे आणि 3 सुद्धा कॉमन काढता येतो. सो 3x जर आपण कॉमन काढला, जर 3x कॉमन काढतो तर ब्रॅकेटमध्ये काय राहते 3x कॉमन काढल्यावर 3 2 जा 6 होते आणि इथे x प्लस 1. ठीक आहे. तर अशा प्रकारे कॉमन निघते. त्यानंतर बघा इथे काय कॉमन निघेल, इथे कॉमन निघेल फक्त इथे आपण 2 काढू शकतो. सो -2 जर आपण कॉमन काढला तर आत काय होईल, आता इथे आत येईल 2x प्लस 1. सो -2x इंटू 2x -4x 2 इंटू 1 2 1 2 इक्वल टू 0. सो अशा प्रकारे आपलं हे इक्वेशन बनते. आता यामध्ये आपण काय करू बघा, ही बाहेरच्या ज्या टर्म्स आहेत दोन्ही एका ब्रॅकेटमध्ये टाकू, ही आणि ही टर्म. सो इथे बनेल 3x - 2 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 इक्वल टू 0. सो आता इथे परत 3x - 2 इक्वल टू 0 और 2x प्लस 1 इक्वल टू 0. सो 3x इक्वल टू 2 होईल, हा -2 इकडे गेला की, आणि x इक्वल टू येईल 2/3 और इथे येईल x इक्वल टू 2x इक्वल टू -1. सो x इक्वल टू -1/2. तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे दोन व्हॅल्यूज मिळतात x च्या. याला आपण म्हणतो रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट जे होते हे होते x आणि x. तर ह्या दोन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आणि पहिल्या मागच्या इक्वेशन मध्ये आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या होत्या ज्या की सेम होत्या. तर अशा प्रकारे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवत असतात. आता बघू आपला 7th प्रॉब्लेम. आणि 7th प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. सो आता त्याला सॉल्व्ह करू. आता तुमच्या लक्षात आलेले आहे कसे सोडवत असतात क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॅक्टरायझेशन मेथड. तर चला सुरुवात करू आपल्या 7th प्रॉब्लेमला.